हॅलो एव्हरीवन, कशा आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज बोलता बोलता चौथी माळ होऊन गेलेली आहे. म्हणजे आजचा चौथा दिवस आहे. देवी कुष्मांडाची आज आपण पूजा करतो आहे, उपासना करतो आहे. तर अशा विविध रूपांची नवरात्रामध्ये पूजा केली जाते. तर उद्या आहे 5वा दिवस. स्कंदमाता देवीची उपासना आपल्याला उद्या करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला रीम क्लीम स्वामींने नमः या मंत्राचा उच्चारण दिवसभरात केव्हाही करायचा आहे. 108 वेळा तुम्ही जर केलं तर खूपच चांगलं. त्यापेक्षाही तुम्हाला जास्त जमलं तर तुम्ही ते करा. 5व्या दिवशी स्कंदमाता देवीचं तुम्हाला उपासना करून रीम रीम श्रीम स्वामींने नमः या मंत्राचं स्मरण करायचं आहे. त्याचबरोबर उद्या ललिता पंचमी आहे. तर ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला माहिती आहे आपण सरस्वतीची उपासना करून म्हणजे देवी स्कंद मातेची उपासना करतो. त्याचबरोबर देवी ललिताची आपण या दिवशी उपासना करत असतो. तर ललिता ही जी देवी आहे ही देवी शिवजींच्या हृदयामध्ये वास करते. जेव्हा सतीचं जे रूप होतं हे नष्ट झालं होतं, जेव्हा तिने अग्निकुंडामध्ये उडी घेतली होती, त्यावेळेस जेव्हा शिवजी तिला इकडे तिकडे घेऊन फिरत होते त्यांच्या दुःखामध्ये, त्यावेळेस भगवान विष्णूंनी तिच्या शरीराचे म्हणजे विच्छेदन करून तेव्हा तिला त्यावेळेस मग शिवजींच्या हृदयामध्ये देवी सतीला स्थान मिळाले होते. तेव्हापासून ती शिवजींच्या हृदयामध्ये आहे आणि मग तिला ललिता नाव असं पडलेलं आहे. तर अशा प्रकारे देवी ललिताची पूजन आपण नवरात्रीच्या 5व्या दिवशी करत असतो. तर देवी ललिता, देवी स्कंदमाता यांचं 5व्या दिवशी पूजन करतो. आणि आपण या दिवशी आपल्याला एक खास गोष्ट करायची आहे, ते म्हणजे आपल्या मुलांच्या कुशाग्र बुद्धीसाठी त्यांची बुद्धिमत्ता चांगली व्हावी, त्यांनी हुशार व्हावं, एकाग्र व्हावं. बघा, प्रत्येक मुलं ही बुद्धीने लहानपणापासून सारखी असतात, पण ना ते कशी कोणी किती चालवायची हे त्यांच्यावर डिपेंड असतं. ती किती एकाग्र आहेत, किती त्या गोष्टीवर ते अभ्यास करता, हे ते मुलांनी ठरवायचं असतं. त्याच्यामुळे कोणतेच मुलं हे हुशार, कमी हुशार, मीडियम असे नसतात. तर ते त्यांच्यावर आहे की त्यांनी त्यांच्या बुद्धीचा वापर कसा करावा, किती करावा आणि कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या बुद्धीला चालना द्यावी. तर आपण बुद्धीसाठी माता सरस्वतीचं पूजन करत असतो. तिला आपण नमन करत असतो की माझ्या मुलांना हुशार कर, एकाग्र कर. अशा प्रकारे आपण देवाजवळ प्रार्थना करतो. पण तुम्हाला जर का तुमच्या मुलांना एकाग्र करायचं आहे, त्यांची बुद्धिमत्ता वाढवायची आहे, त्यांचा IQ पॉईंट वाढवायचा असेल, तर तुम्ही आता जी उद्या ललिता पंचमी आहे या दिवशी एक उपाय करायचा आहे. ते म्हणजे मुलांच्या जिभेवरती एम, जो एडक्याचा असतो त्याच्यावर आपण एक मात्रा देतो आणि त्याच्यावर एक टिंब ठेवतो एम. तर असा आपल्याला जो बीजमंत्र आहे, आणि हे बीजमंत्र जे असतात ना हे खूप प्रभावी असतात, शक्तिशाली असतात. बघा, देवी मातेच्या प्रत्येक मंत्रांमध्ये एम हा शब्द वापरलेला असतो. 99 मंत्रांमध्ये सुद्धा ओम ॲन रीम क्लीम चामुंडाय विचे, ओम ॲन जो आहे तो बीजमंत्र आहे, खूप प्रभावी आहे. सायंटिफिकली सुद्धा हे प्रूफ झालेलं आहे की हे जे बीजमंत्र आहे हे खूप प्रभावी आहे, खूप शक्तिशाली आहेत. त्याच्यामुळे खूप सारे बदल हे घडू शकतात आपल्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या जे बुद्धिमत्ता आहे त्यामध्ये. त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न तुम्ही उभे करू नका, कारण की या सगळ्या गोष्टी शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध झालेल्या आहेत. तर तुम्हाला फक्त एका मधाच्या काडीने मुलांच्या जिभेवरती एम काढायचा आहे, देवासमोर बसवायचं आहे आणि देवी मातेचं स्मरण करून किंवा गायत्री मंत्र बोलता बोलता तुम्ही बोला, मुलांना बसवा. त्यांच्या जिभेवरती तुम्ही एक तर तुमच्याकडे जर सोन्याची काही वस्तू असेल, काडी असेल, तर ती आधी स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि मग मुलांच्या जिभेवरती तुम्ही मधाने एम हा शब्द कोरा. म्हणजे हलकं वरून तुम्हाला मधामध्ये बुडवून मग ते जिभेवर लिहायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला ते देवासमोर बसल्यानंतर एक पाण्याचं प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये सुद्धा एम हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे, पाण्यावर लिहायचा आहे. आणि मग ते चांगलं पाणी तुम्हाला प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि मग तेच पाणी तुमचं मूल जेव्हा पिईल तेव्हा त्याच्यामध्ये ते तत्व जातील आणि नक्कीच त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये चांगली ग्रोथ होईल. तर हा उपाय हा सिद्ध उपाय आहे. अजिबात कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये अंधश्रद्धा नाही आहे. तर एम हा बीजमंत्र खूप स्ट्रॉंग आहे, प्रभावी आहे. आणि सरस्वती मातेचं या दिवशी आपल्याला पूजन करून हा एम हा जो बीजमंत्र आहे हा मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे. आणि मग बघा, असं जर तुम्ही प्रत्येक ललिता पंचमीला करत गेलात तर नक्कीच तुमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये तुम्हाला ग्रोथ झालेली दिसेल, चांगली वाढ झालेली दिसेल आणि ते एकाग्र झालेले दिसतील.
मुलांनी जर एकाग्र झालं तर आपोआपच त्यांची बुद्धिमत्ताही वाढत असते, आपोआपच त्यांचा अभ्यास हा वाढत असतो. कारण मुलांची बुद्धी चंचल असते आणि त्या चंचलतेमुळे ते केलेला अभ्यास विसरतात किंवा त्यांचं एका जागी बसायला मन लागत नाही. तर आपण म्हणतो क्लासेसमध्ये बसतात, घरी बसत नाही, तर तोच प्रकार आहे. दुसऱ्याच्या धाकाने मुलं एक ठिकाणी अभ्यास करतात, पण घरामध्ये त्यांना तसं काही वाटत नाही. ते त्यांचं चंचल बुद्धी असते, मन चंचल असतं, त्यामुळे ते एकाग्र होऊ शकत नाही, म्हणून त्यांचा कमी अभ्यास होतो. काही मुलं करून घेतात, काही मुलांची बुद्धिमत्ता ही म्हणजे वेळेप्रमाणे ते ॲडजस्ट करून घेतात. तर काही मुलं तसं करू शकत नाही आणि तितका विचारही करू शकत नाही. त्याच्यामुळे अजिबात घाबरू नका. आपल्या अध्यात्मामध्ये असे अनेक उपाय आहेत की ज्यामुळे अगदी 50-60% वाले मुलंसुद्धा 80-80% आलेले आहे किंवा ते त्यांनी त्यांच्या प्रोफेशनमध्ये चांगली प्रगती केली आहे. त्यांचं करिअर त्यांचं चांगलं झालेलं आहे. म्हणजे त्यांच्या आईवडिलांना वाटत नव्हतं की हा काही चांगलं करेल किंवा ही काही चांगलं करेल, पण तरीही त्यांची प्रगती झालेली आहे. असे अनुभव मीही केंद्रामध्ये ऐकलेले आहेत, म्हणून तुम्हाला सांगते. तर नक्कीच तुम्ही ललिता पंचमीला हा उपाय करायला विसरू नका. त्याचबरोबर सरस्वती मातेचं वंदन करा. आणि जर जमलं तर उद्या तुम्ही जी श्रीयंत्राची रांगोळी असते, चांदणी म्हणतो आपण तिला, स्टार, तो स्टार तुम्हाला देवासमोर काढायचा आहे आणि त्या स्टारमध्ये तुम्हाला एम असा जो बीजमंत्र आहे तो लिहायचा आहे. तर ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला न विसरता देवासमोर रांगोळी काढताना ती स्टारची रांगोळी काढा, त्याच्यामध्ये एम लिहा. त्याचबरोबर एक पाण्याची प्लेट ठेवा, पिण्याचं पाणी हवं, त्याच्यावर पण तुम्हाला एम हा शब्द पाण्यावर लिहायचा आहे. तुमच्याकडे दर्भाची काडी असेल तर ठीक आहे, नाहीतर सोन्याची काडी असेल त्याने तुमच्या मुलांच्या जिभेवर तुम्हाला मध घेऊन एम हा बीजमंत्र लिहायचा आहे आणि देवीजवळ, सरस्वती मातेजवळ, ललिता देवीजवळ प्रार्थना करायची आहे मुलांच्या चांगल्या बुद्धिमत्तेची, चांगल्या कुशाग्र बुद्धीची, हुशार एकाग्रपणाची. माझ्या मुलांचं भविष्य चांगलं होऊ दे, करिअर चांगलं घडू दे, त्यांना चांगले सद्विचार द्या. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला मुलांसाठी देवाजवळ उद्या मागायच्या आहेत. तर हा खूप महत्त्वाचा दिवस आहे ललिता पंचमीचा. न विसरता तुम्हाला हे सगळे सेवा आणि उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात ललिता पंचक स्तोत्र आहे ते तुम्हाला बोलायचं आहे आणि ललिता सहस्रनाम जे आहे ते जर तुम्हाला जमलं तर बोला, नाहीतर मग यूट्यूबवरती लावून द्या. त्याचबरोबर सरस्वती मंत्र आहे, सरस्वतीचा मंत्र तुम्हाला लावायचा आहे. तर अशा प्रकारे उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या सेवा किंवा उपाय असे पद्धतीने मुलांसाठी करायचे आहे. योग्य भवितव्य हे फक्त अभ्यास करून किंवा त्यांना अभ्यास कर म्हणूनच नसतं होत, तर काही गोष्टी आईवडिलांना सुद्धा कराव्या लागतात. मग कोणत्याही पद्धतीने असो, आध्यात्मिक पद्धतीने केल्या काय, मुलांना समजावून केल्या काय, शेवटी फायदा आपल्या मुलांचाच असतो. त्यामुळे तुम्हाला तर तुमच्या मुलांचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवसाचा चांगल्यात चांगला वापर करून घ्या. तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुमच्याही ओळखीचे कोणी मुलं असतील तर त्यांनाही हा फायदेशीर ठरेल. तोपर्यंत चला मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.